झी 24 तास एक पाऊल पुढे। टॅक्सी म्हटलं की आपल्याला रस्त्यावर धावणाऱ्या काळ्या पिवळ्या पद्मिनी टॅक्सी पटकन आठवतात। पण जुन्या होत असणाऱ्या या पद्मिनी टॅक्सी आता टॅक्सी चालक भंगारात देऊ लागलेत। प्रवासाचा ओढा आता नव्या टॅक्सीकडे जास्त आहे। तसंच इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्यासाठी करावे लागणारे बदल, तसंच जुन्या टॅक्सी संदर्भातील शासनाचे नियम यामुळे तब्बल 500 टॅक्सी चालकांनी या महिन्यात आपल्या टॅक्सी भंगारात दिल्यात। मुंबईत सध्या 7000च्या आसपास या पद्मिनी टॅक्सीची संख्या आहे। त्यामुळे येत्या काही काळात मुंबईकरांमध्ये प्रसिद्ध असणारी काळी पिवळी पद्मिनी टॅक्सी कालबाह्य झालेली दिसेल। 25 वर्षाच्या आतमध्ये जेवढ्या गाड्या आहेत, एक प्रीमियर पद्मिनी 7-1000 आहे। त्या 7000 टॅक्स्या या महिन्यामध्ये बरंच म्हणजे 500 पैकी जास्ती लोकांनी बदली केले, स्क्रॅप केले गाडी। म्हणजे एक कारण त्याच्यामध्ये आहेत की नवीन मॉडेल मिळतो, दुसरं मीटरचे जे 7000 रुपये त्यांना खिशावरून टाकायला लागतात, ते बँकेकडून कर्ज काढू शकतो ते। आणि या सगळ्या कारणामुळे आणि पॅसेंजरसुद्धा पसंत करतात नवीन गाडीमध्ये, तर ते सगळं हे करून त्यांनी केलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।